नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मोठी भरती होणार आहे. तर मित्रांनो, त्याची माहिती आपण काही 1-2 दिवसापूर्वीच जी आहे ती डिटेलमध्ये पाहिली. भरपूर पदं जी आहेत ती यांची जाहिरात येणार आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो तुमची तयारी जी आहे ती तशी असणे गरजेचे आहे. कारण की स्पर्धा जी आहे ती आता फार वाढलेली आहे. तर या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल, मेरिटमध्ये जर यायचं असेल, तर मित्रांनो तुम्हाला सिलेबसचं ब्रेकडाउन जे आहे ते व्यवस्थित पाहायला पाहिजे आणि सिलेबसमध्ये कुठल्या घटकांचा तुम्ही अभ्यास केला म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळतील. तुम्ही प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित सोडवू शकतात दिलेल्या वेळेमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, तांत्रिक जो सिलेबस आहे आरोग्य सेवक किंवा आरोग्य कर्मचाऱ्याचा, तो मित्रांनो आपण इथे पाहणार आहोत. तर नवीन असेल चॅनलवर, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्यायचे आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स तुमचाच आहे. आपले टेलिग्राम चॅनल जॉइन केलं नसेल, टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या. आणि आणखी एक महत्त्वाचं, जर मित्रांनो तुम्ही आपले ॲप डाउनलोड केले नसेल, तर ॲप डाउनलोड करून घ्या. तिथे तुम्हाला या सिलेबसची पी-डी-एफ जी आहे ती फ्रीमध्ये तिथे उपलब्ध आहे. सिलेबसचं डिटेलमध्ये ब्रेकडाऊन आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तसा. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. पी-डी-एफची आवश्यकता नाही. तुम्ही नोट डाउन करू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला टेस्ट सीरीज कोर्सेस किंवा मित्रांनो फ्रीमध्ये स्टडी मटेरियल तुम्हाला पाहिजे असेल, तर ॲपवर तुम्हाला उपलब्ध आहे. तिथून जाऊन तुम्ही घेऊ शकतात. ओके. तर पहा याच्यामध्ये 5 विषय तुम्हाला जे तांत्रिक पद आहेत त्याच्यामध्ये 5 विषय आरोग्य खात्यामध्ये. तर 4 जे विषय तर ते टेक्निकल, नॉन टेक्निकल आपण म्हणूयात. ठीक आहे. तर याच्यामध्ये प्रत्येकी 5-5 प्रश्न आहे आणि गुण किती असणार आहे? 10-10. तर अशा प्रकारे हे झाले 20 प्रश्न आणि मित्रांनो तांत्रिक पदासाठी झाले 80 प्रश्न. असे एकूण मिळून तुमचे प्रश्न किती होणार आहेत? तर 100 प्रश्न होणार आहेत आणि गुण किती होणार आहेत? 200. व कालावधी असणारे वेळ असतो 2 तास ह्या परीक्षेसाठी. ठीक आहे. तर हे परीक्षेचं स्वरूप इथं दिलेलं आहे. तर त्याला आरोग्य कर्मचारी जे आहेत त्यांचा आपण जो आहे टेक्निकल सिलेबस डिटेलमध्ये पाहूयात. तर हे पहा मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, आरोग्य कर्मचारी. आता याच्यामध्ये जे आहे नॉन टेक्निकल विषय दिलेला आहे. तर त्यामध्ये इंग्लिश वगैरे, इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज हे सर्व विषय आहे. तर आपण काय करूयात, सब्जेक्ट रिलेटेड जे नॉलेज आहे त्याच्याविषयी आपण आता पाहूयात. तर पहा जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, वेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न डिसीज. त्याच्यानंतर ट्रीटमेंट, डिसीजेसची ट्रीटमेंट, त्याच्यानंतर त्याचे प्रिव्हेन्शन आणि सर्व्हिलन्स ॲबिलिटी, मॉनिटरिंग, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, ऑल वेक्टर अँड वॉटर बॉर्न डिसीजेस. ठीक आहे. आता इथं डिसीजेसच्या बाबतीत दिलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आणखी प्रश्न ज्या घटकांवर येतात, त्या टॉपिकवर येतात, ते टॉपिक मित्रांनो तुम्हाला माहीत असले पाहिजे आणि त्याचा अभ्यास जो आहे तुम्हाला करता आला पाहिजे. तर पहा याच्यामध्ये कसे प्रश्न येतात, मानवी शरीर रचना व संस्था. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, जे सगळ्या मानवी शरीराच्या संस्था आहेत, त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, इंग्लिश तुम्हाला समजत नसेल तर मी मराठीमध्ये पण सांगतो. श्वसन संस्था. हे अभ्यास जो आहे तुम्हाला मराठीमध्येच करायचा आहे. मराठीच माध्यम आहे. ठीक आहे. पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, अस्थी संस्था, त्याच्यानंतर उत्सर्जन व प्रजनन संस्था. आता याच्यामध्ये पण जे श्वसन संस्था आहे, तर फुफ्फुसाची रचना कशी असते, ऑक्सिजनची देवाण-घेवाण, एवढे कठीण प्रश्न नाही येतात, सोपे-सोपे प्रश्न येतात मित्रांनो. जसे 12वीला असतात, 10वीला असतात, अशा पद्धतीने जे आहे ते सोपे-सोपे प्रश्न येतात. त्याच्यानंतर अवयव, एन्झाईम्स जे असतात, यकृताच्या बाबतीत जठर, मग यांच्या साइजेस असतात, वर्किंग असते, फंक्शन असते, त्याच्यानंतर डिस्फंक्शन कशा पद्धतीने होतं, ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहणे गरजेचं आहे. हृदयाची रचना हे एक महत्त्वाचं आहे. ब्लड ग्रुप्स, किती ब्लड ग्रुप्स आहे, त्याच्यानंतर उच्च रक्तदाब, अल्प रक्तदाब कसा असतो, हिमोग्लोबिन काय आहे, त्याच्यानंतर मानवाचे शरीरामध्ये एकूण हाडे किती आहेत, सगळ्यात मोठे हाड, छोटे हाड असे. तसे तर 206 हाडे, पण तुम्हाला काही इतके लक्षात ठेवण्याची गरज नाही. मोठं हाड, छोटं हाड अशा पद्धतीने जे आहे ते जे फॅक्ट्स म्हणतो आपण त्याला, ते फॅक्ट्स जे तथ्य आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यावरच प्रश्न असतात. त्यानंतर प्रजनन संस्था आणि एक्सक्रिटरी सिस्टम. तर याच्यामध्ये किडनी आणि पुनरुत्पादन अवयव जे आहे जेनायटल्स त्याच्यावर प्रश्न असतात. ठीक आहे. आता प्रश्न कशा पद्धतीने येतात पहा. 1 मिनिट. जसं की मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत.
त्याच्यानंतर युनिव्हर्सल डोनर कोण? ओ निगेटिव्ह. अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न जे आहेत ते येतात. तर हे झालं मानवी शरीराचा. आता मित्रांनो, हे जे आपण ॲक्चुअल सिलेबसमध्ये जे गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी, त्यामध्ये पहा कशा पद्धतीने आणि सगळ्यात जास्त वेटेज जे आहे तो यालाच असतो. मी तर म्हणेल की जवळपास 60 प्रश्न जे आहेत ते या डिसीजेसवरच येतो. 60 प्रश्न जे आहेत त्याच्यावरच येतात. म्हणजे इतका मोठा पोर्शन जो आहे तुमचा ह्याच्यामधून कव्हर होणार आहे. त्याच्यामुळे हे जे आहे ते व्यवस्थित करायचं आहे. आता पहा, कीटकजन्य आजार तुम्ही नोट डाउन पण करू शकतात, लिहून पण घेऊ शकतात. तर याच्यामध्ये पहा आजार, मग त्याच्यामध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग, जापानी एलिफंटायसिस, त्यानंतर काला आजार, झिका हे सगळे आजार आहेत. ते कसे आहेत? कीटकजन्य आहेत. त्याच्यामध्ये अभ्यास तुम्हाला काय-काय करायचं बघा. कशामुळे प्रसार होतो? त्याच्यामुळे कीटक कोणता? डास कोणता? त्यानंतर कोणता विषाणू आहे का? जीवाणू आहे का? हे सगळं जे आहे ते याच्यामध्ये आपल्याला पाहणे गरजेचं आहे, अभ्यासणं गरजेचं आहे. आणि हे जे आजार आहेत तर यांचे सिम्प्टम्स काय? काय सिम्प्टम्स दिसल्यावर जे आहे ते आपण पेशंटला आजारी आहे असं म्हणतो. तर अशा पद्धतीने जे आहे कीटकजन्य. त्यानंतर दूषित पाण्यामुळे होणारे आजार. दूषित पाण्यामुळे म्हणजे व्हेक्टर बॉर्न. तर यामध्ये कोणते येतात बघा? कॉलरा, त्यानंतर टायफॉईड, कावीळ, हेपॅटायटिस ए, जॉन्डिस वगैरे. त्यानंतर डायरिया, डिसेंट्री असे आजार याच्यामध्ये येतात. तर याच्यामध्ये पण जे आहे ते पॅटर्न तोच, की कोणत्या विषाणूमुळे होतं. जसे की कॉलरा हा जो डिसीज आहे तो व्हायब्रिओ कॉलरी या विषाणूमुळे, जीवाणूमुळे होतो. त्याच्यानंतर टायफॉईड कशामुळे होतो? साल्मोनेला टायफी यामुळे होतं. तर हे अशा पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्यावरचे उपाय काय? तर जे आहे ते पाण्याचं निर्जंतुकीकरण करणे. तर मग त्याच्यासाठी काय-काय केलं जातं? कोणत्या टेस्ट असतात? कुठली पावडर? हे सगळ्या काही गोष्टी अभ्यासणं गरजेचं आहे. तर बघा इथे मी प्रश्न थोडेसे घेतलेले आहे, की कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. तर टायफॉईडच्या निदानासाठी कुठली चाचणी केली जाते? विडाल टेस्ट. अशा प्रकारचे प्रश्न येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पाणी स्वच्छ करण्यासाठी ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचे प्रमाण किती? तर 33%. तर हे जे आहे ते उपाय वगैरे ते तुम्हाला व्यवस्थित स्टडी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहा रोग, जंतू संसर्ग व प्रयोगशाळा चाचण्या. तर ज्या टेस्ट आहे म्हणजे कशा पद्धतीने जे आहे ते डायग्नोसिस केलं जातं, तर त्या डायग्नोसिसवर प्रश्न येतात. आता जे बॅक्टेरियल डिसीज आहे त्याच्यामध्ये टीबी, लेप्रसी, धनुर्वात, डांग्या, खोकला, विषाणूजन्यमध्ये पोलिओ, रेबीज, HIV, स्वाईन फ्लू. त्यानंतर कृमीजन्य त्याच्यामध्ये गजकर्ण, फंगल इन्फेक्शन वगैरे असेल, ते सगळं. आता याच्यामध्ये चाचण्या कोणकोणत्या केल्या जातात, त्याच्यानंतर जे आहे ते त्यावर औषधोपचार काय-काय केलं जातं, ट्रीटमेंट. एक असतं डायग्नोसिस, एक असतं ट्रीटमेंट. डायग्नोसिस म्हणजे आजार काय आहे हे ओळखण्यासाठी, ठीक आहे. ट्रीटमेंट म्हणजे त्याच्यावर उपाय काय केला जातो. अशा पद्धतीने तुम्हाला हे जो आहे अभ्यास करणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि जनरली ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या आसपास पण पाहतो. तुम्ही थोडासा जर ऑब्झर्वेशन केलं, थोडासा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला, तर मित्रांनो या गोष्टी फार तुम्हाला सहज वाटतील. ठीक आहे. कारण की यातल्या बऱ्याचशा टेस्ट ज्या आहेत त्या आपण आसपास पण आपल्या होताना पाहतोय किंवा बऱ्याच लोकांनी जे हॉस्पिटलमध्ये त्यांचा थोडाफार संपर्क आला असेल, तर ते असा आपल्याला माहीतच असतं जनरली. ठीक आहे. त्यावरच जास्ती करून प्रश्न येतात. आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे लसीकरण, व्हॅक्सिनायझेशन किंवा इम्युनायझेशन. तर याच्यामध्ये जे आहे ते कुठल्या ज्या लसी आहे त्या जन्माच्या वेळी दिल्या जातात. त्याच्यानंतर कोणतं आजार झाल्यावर, काय झाल्यावर कुठली लस देण्यात येते. त्याच्यानंतर एक कोल्ड चेन इक्विपमेंट आहे ना, यावर जास्त प्रश्न नाही, 1-2 प्रश्न येऊ शकतात. एखादा प्रश्न पडतो. तर ते तुम्ही एकदा त्याच्या फॅक्ट्स जे आहेत ते एकदा पाहून ठेवायच्या. वाटलंच तर पाठ केल्या एकदाच्या तरी चालेल. ठीक आहे. हे पहा, लस साठवण्यासाठी कोल्ड चेनचे योग्य तापमान किती असावे लागते? तर हे या गोष्टी फिक्स आहे, या फॅक्ट्स आहे. तर ह्या फॅक्ट ज्या आहेत त्या एकदाच्या पाठ करून टाकू शकतात किंवा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय कार्यक्रम जे असतात हेल्थ प्रोग्राम ते महत्त्वाचे. ते पण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये पहा जे NHM हे किंवा महाराष्ट्राचं मिशन असेल, तर हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये उपकेंद्र कोणते, MPWचे कामकाज काय असते, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर किंवा पूर्ण केंद्र चालतं, आरोग्य केंद्र कशा पद्धतीने चालतं, त्याच्यामध्ये काय-काय सर्व्हे होतात वगैरे आणि टीबी एलिमिनेशन प्रोग्राम असे भरपूर जे आहेत ते प्रोग्राम चालतात. त्याच्यानंतर इंद्रधनुष, मिशन इंद्रधनुष असेल, हे सगळं काही
प्रोग्राम आहे, तर त्यांचा जो आहे तुम्हाला कार्यक्रमाचा एकदा अभ्यास आढावा घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. हे जनरल नॉलेजमध्ये पण असे प्रश्न येतात. त्यानंतर पहा पोषण जीवनसत्व. आता मित्रांनो न्यूट्रिशनमध्ये जे आहे ते हे मुख्य जे विटामिन्स आहे जीवनसत्व, विटामिन ए, बी1, सी, डी हे त्याच्यानंतर त्यांची डेफिशियन्सी म्हणजे कमतरता असल्यामुळे काय आजार होतो आणि त्यावर उपाय काय? एवढा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. विटामिनचं नाव, त्याच्यानंतर कमतरता असल्यावर काय सिम्प्टम्स दिसतात, त्याच्यानंतर त्यावर उपाय काय? म्हणजे ती झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी काय करावं लागते? ते एक. ठीक आहे. आणखी महत्त्वाच्या काही गोष्टी, तर याच्यामध्ये पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं, की महत्त्वाचं जे आपले आजार कशामुळे होतात, त्याच्यानंतर त्याच्यावर उपाय काय आणि हे सगळे आजाराचाच प्रश्न आहे. त्याच्यामध्ये लसीकरण, कार्यक्रम हे सगळं जे आहे ते आजाराच्या टॉपिकमध्येच येऊन जातात. त्याच घटकामध्ये हे सगळे टॉपिक आहे. फक्त आपण त्याचं डिटेलमध्ये जे आहे ते ब्रेकडाउन केलं आणि म्हणजे तुम्हाला जे आहे तो आणखी त्याचा म्हणजे व्यवस्थित अभ्यास करता येईल. कुठलंही तुम्ही विज्ञानाचं पुस्तक उचललं तरी त्यातून तुम्हाला जो आहे त्याचा अभ्यास करता येईल. आणखी एक गोष्ट करा, जे शॉर्ट फॉर्म असतात ना, शॉर्ट फॉर्म जसं की एच-वाय, एच-आय-व्ही त्याच्यानंतर इव्हन कोरोनाचा पण तो पण एक शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे. कोरोनाचा म्हणजे काय तो शॉर्ट फॉर्म दिलेला आहे कोविड, कोरोना व्हायरस डिसीज अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आणखी काय आहे जसं की डॉट्स असेल. असे जे शॉर्ट फॉर्म आहे तर त्यांचे लाँग फॉर्म काय आहे? त्यांचे लाँग फॉर्म काय आहे, की कशासाठी स्टँड करतात. ठीक आहे. अशा पद्धतीने हे देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाचा असा टॉपिक आहे, की जे डे असतात. डे जसं की आरोग्य दिन, त्याच्यानंतर एड्स डे असे डे जे आहेत तुम्हाला जे मुख्य जे आहेत मोठे-मोठे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यावर देखील प्रश्न असतात. मुख्य 60% लक्षात ठेवायचं जे आहे ते आजारांवर आणि आजारांचे आपण जे घटक पाहिले त्यावर आणि बाकीचे प्रश्न जे आहेत ते मानवी शरीर रचना शॉर्ट फॉर्म असतील, त्याच्यानंतर आरोग्य दिन वगैरे असे दिन जे असतील त्यावर प्रश्न असतात. ठीक आहे. बाकीचे जे विषय आहे, जे 5-5 प्रश्न ज्यावर असतात, तर त्याचाही सिलेबस याच्यामध्ये आहे. त्याचं पण जे आहे ते डिटेलमध्ये दिलेलं आहे. हे जे आहे ते गव्हर्नमेंटने जे जारी केलेले जी-आर, त्या जी-आरमधलाच जे आहे तो अभ्यास आहे. तर याच्यानुसार तुम्ही पाहू शकतात. आणि याचा डिटेल तुम्हाला जर क्रम पाहायचा असेल, या 4 विषयांचा, एवढा डिटेलमध्ये करण्याची त्याची आवश्यकता नाही आहे ह्या पदांसाठी. परंतु तरी जर तुम्हाला पाहायचं असेल, तर याच्यामध्ये आपण जे आहे डिटेल त्याचंही ब्रेकडाऊन जे आहे ते या पी-डी-एफमध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकतात. ठीक आहे. आणि महत्त्वाचं इथे खरी जी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो, तर ती कॉम्पिटिशन जी आहे, तर ती कशामध्ये आहे? तर टेक्निकलमध्येच आहे. टेक्निकलमध्येच तुम्हाला जो आहे तो व्यवस्थित जास्तीत जास्त अभ्यास करणे गरजेचं आहे. टेक्निकलमध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क घेणे गरजेचं आहे. बाकी जे 20 प्रश्न आहेत, तर ते 20 प्रश्नामध्ये इतकं काही नाही. ठीक आहे. तरी पण मी म्हणेल, की 20 प्रश्नासाठी पण त्याला पण इग्नोर नका करू. तिथे पण अभ्यास सुरू असू द्या. परंतु इकडे आपला अभ्यास जो आहे तो जास्त असला पाहिजे. जेणेकरून इथे तुम्हाला जे आहे ते अबोव्ह 70 किंवा 75 जे आहे ते प्रश्न सोडवता येतील. ठीक आहे. अशा पद्धतीने. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या याच्या बाबतीत काही प्रश्न असतील आणि तुम्ही कुठल्या पदासाठी तयारी करत असाल तर ते खाली कमेंटमध्ये टाका. कारण की याच्यामध्ये 50 कॅडरे आणि 54 पोस्ट आहे. तर ते कोणत्या पदासाठी तुम्ही तयारी करतायत, तर ते पदाचं नाव खाली कमेंटमध्ये तुम्ही टाका. तर मित्रांनो त्याच्यावर जे आहे तुम्हाला सिलेबस जो आहे तो मिळून जाईल. डिटेल त्याचा ब्रेकडाऊन जे आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल किंवा तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील इतर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. चला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जे आहे ते नक्की करून घ्या. ॲप आपले डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो कनेक्ट राहण्यासाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करू शकता. चला धन्यवाद. थांबूयात. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.